आजकाल YouTubeवरती म्हणजे स्पेशली मराठी कम्युनिटीमध्ये बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी चालू आहेत ज्या की नाही व्हायला पाहिजे आणि मुळात त्या एक्सेप्टेबलच नसायला पाहिजेत. या ज्या दोन घटना आहेत ना, त्या दोन घटना अजिबात एक्सेप्टेबल नाहीयेत आणि या दोन घटनांची जे लोक आहेत का ते म्हणजे कुत्र्याच्या शेपटी सारखे. किती दिवस तुम्ही फुकणीत घालून ठेवा, या लोकांमध्ये सुधारणा होणार नाही. आणि कुणीतरी माझ्यावरती केस करेल या भीतीने मी त्या लोकांवरती व्हिडिओ करणार नाही, असं तर या जन्मात होणार नाही. कारण भीत तर मी माझ्या पप्पाला सोडलं तर कुणालाच नाही. तुम्हाला कोडगे झालेले लोक माहिती आहेत का हो? कोडगे झालेले लेकरं ज्यांना आई बाप असे बेदम मारतात पण त्यांना ते लागतच नाही, तसे काही लोक आहेत युट्यूबवरती. त्यांना कितीही बोला, कितीही हाना, कितीही मारा, तरीही या लोकांमध्ये फरक पडत नाही, कारण हे कोडगे झालेले. ब्रह्मदेवाच्या रचनेवरती बाकीच्या देवांनी संशय घ्यावा असं आहे हे नग. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपवून टाकूया दोन अशा नमुन्यांना ज्यांनी मराठी युट्यूब कम्युनिटीला पार लाज आणली आहे. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. आजकाल युट्यूबवरती एक वार झालेलं आहे. कुठलं माहितीये का? की एखाद्या पर्टिक्युलर जातीच्या किंवा धर्माच्या पोटात शिरून राहायचं असेल की त्या जातीच्या महापुरुषाची किंवा मग त्यांच्या कुठल्या एका देवाची जर जयंती आली की मग या लोकांच्या मनामध्ये त्या जाती संदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेम निर्माण होतं आणि दुसऱ्या जातीचा तिढा निर्माण होतो. आता या पर्टिक्युलर कम्युनिटी नंतर बराच सारा गदारोळ निर्माण झाला. आता या कम्युनिटीवरती मला ना थोडंसं विश्लेषण करून सांगायला आवडेल. आता वेद काय आणि संविधान काय याच्यातला एक सिंपल फरक मी तुम्हाला सांगते. दोन्हीही गोष्टी आपापल्या जागेवरती श्रेष्ठच आहेत. वेद हा माणसाच्या जगण्याचा एक पाया आहे. वेदापासून तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात, जसे की संगीतशास्त्र, रसायनशास्त्र, ह्युमन अॅनाटॉमी, आयुर्वेद, वैदिक शास्त्र, अध्यात्मशास्त्र, शिल्पशास्त्र, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला थोडक्यात वेदामधनं मिळते. म्हणजे 14 विद्या आणि 64 कला या सगळ्या गोष्टी वेदांमध्ये नमूद आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे की वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी वहावा भार माथा. तुम्हाला जर वेद आणि संविधान हे काय आहे, मुळात ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही वाचलेल्या नाहीयेत याची मला पर्टिक्युलरली गॅरंटी आहे, पण तरीही तुम्हाला जर या गोष्टींचं नॉलेज नसेल तर नको तिथं आपली नसलेली अक्कल पाजळू नये. आणि युट्यूबवरती एखादा फॅशन ट्रेंड किंवा एखाद्या कुठल्या तरी महापुरुषांची जयंती आली म्हणून तो ट्रेंड फॉलो करण्यासाठी दुसऱ्या जातीचा डिसरिस्पेक्ट करावा, याच्यामध्ये जराही शहाणपण नाहीये. तसं शहाणपणाची अपेक्षा तुमच्याकडनं करायलाही नाही पाहिजे. एक ज्ञानाची खाण म्हणजे वेद आणि तुम्हाला जगायचं कसं याचं मार्गदर्शन म्हणजे वेद. आणि संविधान म्हणजे माणसाचे मूलभूत अधिकार, कोणावरती अन्याय होऊ नये, जेंडर इक्वेलिटी याची गोष्ट करते संविधान. माणसाला जगण्यासाठी कायद्याची आणि अध्यात्माची दोन्हीची गरज असते. कसं आहे माहिती का काकू, ऐका, तुमच्या छोट्या दिमागामध्ये ना ही गोष्ट अशी फिट करून ठेवा की संविधानाचा रिस्पेक्ट करणे म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी धर्मग्रंथाचा डिसरिस्पेक्ट करणे असं होत नाही. मुळात जर तुम्ही असं करत असाल तर हा संविधानाचा डिसरिस्पेक्ट आहे. कारण संविधान तुम्हाला स्वतःहून सांगते की तुम्हाला फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं फ्रीडम संविधानच देते. मग तुम्हाला कुठल्या धर्माला मानायचं आणि कुठल्या धर्माला नाही मानायचं ही गोष्ट तुम्हाला संविधानच शिकवते. पण तुम्हाला संविधान हे नाही शिकवत की याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्मांचा अपमान करावा. वेद आणि संविधान हे दोन्ही आपापल्या जागेवरती ग्रेट आहेत. या दोन्हीही गोष्टींनी भारताला जे दिलेलं आहे ते आपापल्या जागेवरती ग्रेट आहे. जसं तुम्हाला शिक्षणासाठी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या वेगवेगळ्या पुस्तकांची गरज असते ना, तसं तुम्हाला जगण्यासाठी या दोन्ही पुस्तकांची गरज आहे. या दोन्हीही पुस्तकांचं नॉलेज आपापल्या जागेवरती वेगवेगळं आहे आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं अवलंब केला जातो. त्यामुळे या दोन्हींची आपापसामध्ये जी तुलना होते ना ती चुकीचीच आहे. आणि कितीच ती हिपोक्रेसी असावी ना, म्हणजे एकीकडे तुम्ही स्वामींची पूजा करता, एकीकडे तुम्ही कर्मकांड करता आणि दुसरीकडे तुम्ही वेदांना नाव ठेवता. जर तुम्हाला धर्माचा एवढाच तिटकारा असेल तर तुम्ही नास्तिक बनून जा. आणि मला या गोष्टीवरती फक्त एवढंच बोलायचं होतं, कारण मला नको तिथे मेंदू खर्च करायला अजिबात आवडत नाही. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं ना की ही कुत्र्याची शेपूट आहे, कितीही फुकणीमध्ये घातली ना ती सरळ नाही होणार. मी ना स्पोर्ट वळूयात आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे, राजू मिसाळ फॅमिली. आता त्यांच्या घरामध्ये लाईव्ह वरती जो काही प्रोग्राम झाला तो कितीक जणांना माहिती आणि कितीक जणांना माहित नाहीये हे मला माहित नाहीये, पण आता ही पुढची क्लिप बघा मग तुम्हाला कळेल. मारायला कसलं दात खायचं नाही तर मारायचं असेल तर डायरेक्ट खलास करा. मला माराय उठते तर या माराय उठते तुम्हाला कशाला आणतात एवढ्या मोठ्याने बोलताय तर मारायचं. आता सगळ्यात युट्यूबवरती करायचं ठरवल्यानंतर हे तरी कशाला बाजूला ठेवतील. मग यांनी मारामारीचा जो प्रोग्राम रचवला होता युट्यूबच्या लाईव्ह वरती तो या जगाचा निराळाच होता. तर मला बोलायचंय राजू मिसाळ फॅमिली बद्दल. राजू मिसाळ फॅमिलीच्या घरी जे झालं मागच्या आठवड्यामध्ये त्या गोष्टीला किती जण जाणतात आणि किती जण नाही हे मला माहिती नाहीये, पण ही पुढची क्लिप बघून घ्या मग तुम्हाला कळेल की या गोष्टीचं गांभीर्य किती आहे. मी तुमच्यात नाही राहत.
तुम्हाला माझा त्रास आहे का नाही समजायला? मी नाही दारू पिलोय का? नाटक चालू आहे भाऊ बहिणीने, रागात पडलेलं नाटक आहे बघा. हे दिसलं ना काय? मला सुखात राहायचंच नाही. हे आहेत युट्यूबवरचे मराठी ब्लॉगर्स आणि हे कोण आहेत माहितीये का? पूनम तुपेचे सख्खे भाऊ. पूनम तुपे युट्यूबवरती आले, काहीतरी बाष्कळ बडबड केली, त्या ब्लॉगिंगला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाहीये. शिट पोस्टिंग बेसिकली ज्याला म्हणतात ना, ती सगळी फॅमिली करते. आणि दुसरं म्हणजे आता शिट पोस्टिंग राहिली बाजूला, आता यांनी घरातल्या ज्या काही किरकिरा आहेत, मारामाऱ्या आहेत, ते सगळे युट्यूबवरती सांगायला सुरुवात केली. आता पूनम तुपेची तुम्हाला एक गोष्ट सांगते. पूनम तुपेला देखील तिच्या नवऱ्याने मारलं होतं आणि ते देखील लाईव्ह टेलिकास्ट झाला होता आणि त्या लाईव्ह टेलिकास्टला भरपूर असे व्ह्यूज झाले आणि त्यानंतर मग ते सेम रटाळ कहाणी पुढची फॅमिली देखील सेम फॉलो करते. आणि ही जी सो कॉल्ड ब्लॉगर कम्युनिटी ना, मराठी ब्लॉगर कम्युनिटी, याच्यातल्या एकानेही या गोष्टीवरती आवाज नाही उठवला. पूर्वीच्या काळामध्ये किंबहुना आताही एक गोष्ट फार प्रचलित आहे की दिली की मेली, मग तिथून डायरेक्ट तुझ्या आरती वापस येणार. नवरा हा प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो, त्याच्यात काजू किती बदाम किती हे विचारायचं नसतं, जसा मिळाला तसा स्वीकारायचा असतो. भला आहे बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है, या अशा टर्म्स तुम्ही चालता फिरता किती देखील ऐकत असाल. या उपर तुम्ही हे देखील ऐकत असाल की जाऊ दे बाई, नवरा आहे मारतच असतो पण जीव पण लावतो ना तुला. नाही ग, त्याने रागात तुला मारलं ग, पण प्रेम पण तेवढंच करतो ना तुझ्यावरती. दिवाळीला तुला मनपसंत साडी घेतली बरं दुकानात नेऊन, अगं मारल तितकंच काय ते ग वाईट. नाहीतर फार चांगला आहे माझा नवरा मनानी, इतका जीव लावतो मला, माझ्याशिवाय तर त्याचं पान हलत नाही, फक्त राग आला की तेवढा मारतो. जाऊ दे बाई, नवरे लोक असेच असतात, कितीच तर सहन करावं लागतं. आपल्या आयांनी नाही का सहन केलं, आपल्याला निभूनच नाही ना. हे अशा कितीतरी गोष्टी मी रेग्युलरच्या आयुष्यामध्ये पण ऐकते आणि बऱ्याच साऱ्या लोकांचे अनुभव देखील ऐकते. तुम्हाला एकदा का दामोजी पंतांची चटक लागली ना, त्यानंतर तुम्ही त्या दामोजी पंतांसाठी किती खालपर्यंत जाऊ शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे आहे हे राजू मिसाळ फॅमिली. आणि असं नाहीये बरं का की हे खेड्यातले ते यांना अक्कल नाहीये. अहो, खेड्यातले लोक फार उत्तम आयुष्य जगतात हो. कधी जर धनगरी जीवन नावाचं चॅनल आहे ना, ते बघितलं ना, मग तुम्हाला कळेल की खेड्यातले ब्लॉगर देखील किती उत्तम पद्धतीनं ब्लॉग करू शकतात. हे प्रकरण जेव्हा लाईव्हला चालू होतं, जेव्हा हा माणूस तिला बेदम मारत होता आणि ती त्याला प्रवोक करत होती मारण्यासाठी, हे जेव्हा प्रकरण चालू होतं तेव्हा लोक कमेंट करत होते, पिंकी बाई जाऊ दे, तू किती चांगलं राहिली तरी तुला हे सहन करणंच आहे, पिंकी जाऊ दे, झाली चूक. हे लोक खाली अशा पद्धतीचे कमेंट करत होते, पण एकानेही ऍक्शन घ्यावी अशी थोडीही बुद्धिमत्ता वापरली नाही. या लोकांचं का वाढतंय माहितीये का? कारण तुमच्या आमच्यातली काही कम्युनिटी आहे जी आता या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करणार आहे की जाऊ द्या, गरीब लोक आहेत, कमवू द्या, अरे होतच असतात चुका, नवरा बायको आहेत ते त्यांचं निपटून घेतील, तुम्हाला काय गरज आहे शहाणपणा करायची वगैरे वगैरे, गरीब आहेत कमवतायत तर तुम्हाला देखवत नाही. देखवण्याची काही गोष्ट नाहीये, मला काय त्यांना माझ्या ताटातलं द्यायचं नाहीये, पण हे जे लोक आहेत ना त्यांचा आपल्यासारख्या लोकांमुळे वाढतंय. मला यांच्या कमवण्याचा काडी मात्र फरक पडत नाहीये, पण काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? हे पार्ट ऑफ दिस सोसायटी आहे, हे पार्ट ऑफ दिस कम्युनिटी आहेत. आणि गरिबी हे जर बायकोला मारून त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करून त्याच्यातून पैसा कमवणं हे जर जस्टिफाय करत असेल ना, तर हे सबशेल चूक आहे. आणि ज्या माणसाला युट्यूबवरनं पैसा कसा कमवायचा याची अक्कल आहे ना, त्या माणसाला बऱ्यापैकी अक्कल असते की जीवन कसं जगायचं. आणि मारणे या टॉपिक वरती व्ह्यूज येतात हे या अख्ख्या खानदानाला चांगल्या पद्धतीने माहितीये. म्हणजे पूनम तुपेचं उदाहरण घेऊ दे ना, नवऱ्याने बेदम मारलं पण लाईव्ह काही बंद नाही झाली बाईची, आणि सोबतच यांच्या फॅमिलीमध्ये पण अगोदर मारलं आणि नंतर मग हातच कापून घेतला, मग ब्लडच दिसायला लागलं, मग बायको तिथं पडली, हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं. अरे पिक्चर बरा याच्यापेक्षा एखादा. आणि काय लागतं व्हिडिओ करायला, म्हणजे अख्ख्या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी 4 मिनिटं फक्त भावा बहिणींनो एवढीच काय ते रट लावायची आणि आपलं बसून आपलं स्वतःचं दुखडं सांगत बसायचं. झाला 10 मिनिटाचा व्लॉग. लोक बघणारे येडेच आहेत, येतात $1 दर महिन्याला. हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं? 14% चार्जिंग राहिली होती भाऊ बहिणींनो तर गेल्यात कामाला भाऊ बहिणींनो. आणि आता हे लोक आहेत ना, हे व्हिडिओ करून म्हणणार की हिच्या पोटात दुखतं, आमचं देखवतच नाही. अहो, तुमचं न देखवायला कुठं मला माझ्या खिशातून तुम्हाला $1 द्यायचे? अहो, तुम्ही कमवतायत ना, कमवा, पण कमवणं पण कोणत्या कॉस्टवरती कमवतायत? हे असं तुमच्या बायकोला मारून, तुमच्या घरामध्ये असे धिंगाणे करून आणि ते लाईव्ह टेलिकास्ट करून याला जर तुम्ही कमवणं म्हणत असाल तर नाही, ही कमाई कोणालाच लखलाभ नको. मॉरल्स, इथिक्स या गोष्टींबद्दल तर या लोकांशी बोलायलाच नको, कारण मला नाही वाटत की यांच्यातला एक सुद्धा व्यक्ती 4थी देखील पास असेल. अख्खीची अख्खी जी फॅमिली आहे आणि अख्खीचे अख्खी जे उत्पन्न आहे ते नवऱ्याने बायकोला मारण्यात नाही तर भांडणांमध्ये चाललेले आहे, त्याच्यावरूनच तर उत्पन्न होतंय ना. एक गोष्ट लक्षात ठेवा की कितीही भांडण झालं, नवरा कितीही बेदम मारत असला तरी पण आपल्या हातातला मोबाईल पडता कामा नये. आता या पिंकीचंच उदाहरण घ्या. नवरा हिला बद मारत होता आणि हिनं मार खाऊन पण घेतला. नंतर यांची लाईव्ह बंद झाली कारण तर मोबाईल खाली पडला.
त्यानंतर लोकांना पुढचं अपडेट कसं बरं द्यायचं याच्यासाठी यांनी परत एक लाईव्ह चालू केली. 2 लाईव्ह वरती परत वेगवेगळे व्ह्यूज यायला पाहिजेत, परत वेगवेगळे ऍड लागले पाहिजेत, परत वेगवेगळा रेव्हेन्यू पण जनरेट झाला पाहिजे ना. तुम्हाला एक सांगू का, ज्या गोष्टी तुम्ही बघता ना त्या गोष्टीचा तुमच्या मेंटल हेल्थवरती परिणाम होतो. तुम्ही तसे वागायला लागतात, तशी तुम्ही चिडचिड करायला लागतात. अशा गोष्टी अगोदर अवॉइड करायच्या, अशा चॅनलला अगोदर रिपोर्ट करायचं. ही जी पूर्ण फॅमिली आहे, मिसाळ फॅमिली आणि तुपे फॅमिली, ही अख्खीची अख्खी फॅमिली युट्यूब वरती आहे. तुपे फॅमिलीचं जे आहे ते थोडं मोठं चॅनल आहे, पूनम तुपेचं. त्यानंतर तिचा नवरा, त्याच्यानंतर तिची बहीण, त्याच्यानंतर तिचे दोन्ही भाऊ, त्यांच्या वेगवेगळ्या बायका, हे सगळे जे आहेत ना ते युट्यूबवरनं कमवतात. यांना 20-20, 25-25 हजार सबस्क्रायबर आहेत आणि या लोकांना आपण सबस्क्राईब करतोय म्हणून या लोकांना प्रोत्साहन भेटते. नॅशनल फॅमिली हेल्थ नावाच्या एका सर्व्हेनुसार जवळपास 29.3% विमेन्स ज्या आहेत त्या डे टू डे लाईफमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या शिकार आहेत आणि जवळपास 3.1% प्रेग्नेंट वुमेन आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये फिजिकल व्हायलन्सच्या शिकार आहेत. जगामध्ये जवळपास 736 मिलियन म्हणजे 3 पैकी एका महिलेवरती फिजिकल असॉल्ट होतो, तिच्यासोबत डोमेस्टिक व्हायलन्स होतो आणि हा आकडा खरंच खूप मोठा आहे. बाईला मारणे हा जर पुरुषार्थ असेल ना तर अशा पुरुषांनी सरळ सरळ बांगड्या भराव्यात, साड्या नेसाव्यात आणि सिग्नलवरती उभे राहावं. कारण सध्या ज्या सिग्नलवरती उभे राहतात ना ते ऍटलीस्ट आया बहिणींची रिस्पेक्ट तरी करतात. आणि ज्या पुरुषामध्ये बाईला सांभाळण्याची ताकद नसेल त्या पुरुषांनी लग्नाच्या बोहल्यावरती उभंच राहून, हे असे जे लोक आहेत ना, असे जे ब्लॉगर्स आहेत, हे ठरवून ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले पाहिजेत. यांना अनसबस्क्राईब केलं पाहिजे, यांना बढावा दिलाच नाही पाहिजे. कारण तुमचा सबस्क्रायबरचा जो वाढणारा आकडा आहे ना तो तुम्हाला अजून असंच वागायला पाहिजे या गोष्टीसाठी प्रवृत्त करतो. आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आपल्याकडे लोकांच्या घरामध्ये भांडण चालू असले की त्या घराला कान देऊन ऐकणे, किंवा रस्त्यावरती भांडण चालले तर ते भांडण सोडवण्यापेक्षा ते भांडण बघणाऱ्यांचीच गर्दी जास्त असते. हे असा कॉन्टेंट तुम्ही रिपोर्ट का करत नाहीत युट्यूबला, असा कॉन्टेंट तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन का रिपोर्ट करत नाहीत. ही पिंकी सध्या प्रेग्नेंट आहे आणि तिच्यावरती तो माणूस बेदम मारहाण करतोय आणि हे लोक चक्क हे लाईव्ह वरती दाखवतायत आणि कुणी देखील याच्यावरती ऍक्शन घेत नाही, कुणी देखील हे चॅनल रिपोर्ट करत नाहीये, कुणी देखील या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगत नाहीये की हे चूक आहे म्हणून. या लोकांना बघणं बंद करा, त्याशिवाय या लोकांना अक्कल येणार नाही. आणि जितका हा माणूस हिला मारण्यासाठी जबाबदार आहे ना तितकीच ही बाई सुद्धा मार खाण्यासाठी जबाबदार आहे. कारण हिनं प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी सहन करून घेतल्या, सहन तर केल्याच केल्या आणि दुसऱ्या दिवशी काहीही झालं नाही असा एक व्हिडिओ टाकला की जाऊ द्या, होतच असतं भांडणं, मी कुठं जाणार आहे, मला माझ्या मायरूचा विचार येतो. सिरियसली पिंकी, जेव्हा तुझं एक अफेअर पकडलं होतं तेव्हा तुला नाही तुझ्या मायरूचा विचार आला? मला त्यावेळेस राजू मिसाळचं खरंच कौतुक वाटलं होतं की जाऊ द्या, खेड्यातला माणूस आहे तरी देखील त्यांनी आपल्या बायकोच्या चुकावरती पांघरून घातला आणि परत तिला स्वीकारलं, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला. आणि आता परत हे प्रकरण झाल्यानंतर ही अख्खीची अख्खी फॅमिली किती प्रॉब्लेमॅटिक आहे हे मला कळलं. आणि एवढं भांडण होऊन देखील मी माझ्या नवऱ्यासोबत बोलले आणि याचं काय स्पष्टीकरण दिलं का तर माझ्या मायरूच्या मनावरती वाईट परिणाम झाला असता. चाललं असतं त्या आपल्या लेकराने आमच्या तोंडाकडे बघितलं असतं, काय झालं असतं, 4 दिवस मी नसती त्याला बोलली. का ग, जेव्हा तुझा नवरा तुला मारत होता तेव्हा तिच्या बालमनावरती परिणाम नसेल का झाला? तिला उद्या जाऊन हा चाइल्डहुड ट्रॉमा नाही का बसणार? तुम्हाला एक सांगू का, सोशल मीडियावरती व्हायलन्स हा खूप नॉर्मलाइज करण्यात आलेला आहे आणि हा नॉर्मलाइज केलेला व्हायलन्स जो आहे तो बघून काही लोकांना प्लेजर मिळतं आणि हा एक प्रकारचा आजार आहे. म्हणजे जेव्हा मी यांची लाईव्ह बघत होते तेव्हा तो लाईव्हचा जो वाढणारा आकडा होता त्यानंतर मला कळलं की लोकांना मार खाताना बघून किंवा कोणाचं तरी वाईट होतंय हे बघून सुखावणारे भरपूर सारे लोक या जगात आहेत. ते सगळं जे एकंदरीत प्रकरण होतं ते माझ्यासाठी सहन करण्याच्या पलीकडचं होतं. म्हणजे जेव्हा तिला मार खाताना मी बघत होते तेव्हा माझा बीपी वाढत होता. सिनेमा, टीव्ही सिरियल किंवा ब्लॉग यांनी तुमच्या मेंदूची एक जागा घेतलेली आहे. हे म्हणजेच आयुष्य आहे असा बऱ्याच साऱ्या लोकांचा समज होऊन जातो. जितका जनावर बाहेर येईल तितकं चांगलं असं या लोकांना वाटायला लागले, म्हणून हे लोक सर्रास आपापल्या बायकांना लाईव्ह वरती पण मारायला लागले. जुन्या काळाचं एक बरं होतं, म्हणजे नवरा बायको हे एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते, म्हणजे अगदी समोरासमोर आले तर मान खाली घालायचे. आणि आता आपण त्याला मागासलेले वगैरे म्हणतो, पण खरं सांगू का त्याच्यामध्ये एक रिस्पेक्ट होती. ज्या कुणी मुली माझा व्हिडिओ बघतायत ना त्या मुलींना मी एकच गोष्ट सांगू शकते की तुमचं लग्न ठरण्याच्या आधी किंवा ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर नवऱ्याला नाही आणि थांबा या 2 गोष्टी पहिल्यांदाच शिकवायच्या. समोरच्या व्यक्तीकडे तो माणूस आहे, त्याचंही एक वेगळं आयुष्य आहे, त्यालाही एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. या गोष्टी जेव्हा पुरुषाला कळतील ना किंवा बायकांनाही कळतील ना तेव्हा बरेच सारे प्रॉब्लेम लग्नातले सॉल्व्ह होतील. डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे ना तो खूप स्टँडर्ड शब्द आहे, म्हणजे आपल्या कायद्याने वगैरे त्याला हा शब्द दिलेला आहे. माझ्या मते ही एक क्रूरता आहे.
तुम्हाला छान वाटतं, तुम्हाला प्लेजर वाटतं जेव्हा तुम्ही बायकोला वाटतं. असं नाहीये की फक्त बायकोच नवऱ्याचा मार खाते, काही ठिकाणी नवरेही बायकोचा मार खातात, मानसिक त्रास देखील त्यांना होतो. अशा बरेच सारे उदाहरणं आहेत, पण एवढं आहे की ते उदाहरणं कमी आहेत किंवा असतीलही पण ते बाहेर येत नाहीत. पण ही एक प्रकारची क्रूरता आहे. या क्रूरतेमध्ये कितीतरी बायका पिचल्या गेल्या, दबल्या गेल्या, कितीतरी मेल्या देखील. या क्रूरतेला काही अंशी समाज देखील जबाबदार आहे, कारण अशा गोष्टीकडे कानाडोळा करणारे आपण लोक आहोत. आपल्या लोकांना समजून सांगणं येत नाही, आपल्याला फक्त सांत्वन देणं येतं. हा कॉन्टेंट बघणं आजपासून बंद करा, समोर आल्यास रिपोर्ट करा, आणि दुसरं म्हणजे या लोकांना सबस्क्राईबच करू नका, म्हणजे या लोकांना बढावा मिळणार नाही. बायकांना पूजणारी आहे आपली संस्कृती, घरामध्ये बायकोला लक्ष्मीचा दर्जा देणारी संस्कृती आपली. राधाकृष्ण, त्याच्यानंतर ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव असं म्हणणारी आपली संस्कृती आहे. बायकांना नवऱ्याच्या पुढे नाव लावणारी आपली संस्कृती आहे. आणि तिथे जर बायकोला तुम्ही मारत असाल तर तुम्ही माझ्या नजरेमध्ये पुरुषच नाहीये. बायकोची रिस्पेक्ट करता आली पाहिजे, तोच खरा पुरुषार्थ. आणि स्वतःवरती होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करता आला पाहिजे, ते म्हणजे स्त्रीत्व. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती तर आता मी दर 2 दिवसाला लाईव्ह येते, तिथे या, आपण गप्पा मारूयात आणि डुएल मॅच खेळा, सोबत मज्जा करा आणि कमवा.